विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर 6 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय सामना होणार आहे। तब्बल 6 वर्षानंतर विदर्भात वनडे सामना होतो आणि त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। काल ऑनलाईन तिकीट विक्री झाली आणि आज प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी हजारोच्या संख्येने ही तरुणाई कडाक्याच्या उन्हात रांगेत लागून उभी आहे। गेले 4 ते 5 तास झाले या ठिकाणी रांगेत लागून आहे। काल ऑनलाईन तिकिटाची विक्री झाली परंतु प्रत्यक्ष तिकीट आज यांना मिळणार आहे आणि ते तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी आपण बघू शकतो। तब्बल 6 वर्षानंतर नागपुरात इंटरनॅशनल वनडे सामना होतो आणि त्यासाठीच हे क्रिकेट प्रेमी जे आहे ते या ठिकाणी मोठी गर्दी करताना दिसतंय। चक्क पोलीस सुरक्षेमध्ये या तिकिटांचं वाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। हे तासनतास हे सगळी तरुणाई या ठिकाणी आहे। काय सांगशील, कशात थांबलाय? सर तिकीटसाठी थांबलो आम्ही। किती उत्साह आहे? भरपूर उत्साह सर आम्हाला। खूप वर्षानंतर मॅच होत आहे, 6 वर्षानंतर ओडीआय मॅच, त्याच्यामुळे खूप उत्साह आम्हाला। नक्कीच किती वेळ झाला थांबणं? आम्ही जवळपास 3 तास झालेलो आम्ही इथे थांबून आहोत तिकीटसाठी। खूप उत्साह सर आम्हाला या गोष्टीचा। सेम गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे। आतलं चित्र मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी बघा प्रचंड हे गेट लावलेलं आहे परंतु या गेटच्या आतमध्ये प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हे बघा ही गर्दी बघा, प्रचंड काही टप्प्याटप्प्यानं तरुणांना सोडलं जात आहे। बघा ही गर्दी आहे तिकीट घेण्यासाठी, या ठिकाणची ही गर्दी आपण बघू शकतो। गेले 4-5 तास झाले ही सगळी तरुणाई या ठिकाणी वाट पाहत आहे। काय सांगशील, कशासाठी आलाय? तिकीट घ्यायसाठी आलो मी, इंडिया इंग्लंड मॅचसाठी। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 6 तारखेला हा सामना रंगणार आहे आणि त्यापूर्वी आज कारण की काल ऑनलाईन तिकीट बुक केलं आणि त्यानंतर आता तिकिटाची प्रत हातात घेण्यासाठी गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। 6 तारखेला बहुप्रतीक्षित सामना आणि आजपासूनच विदर्भातल्या क्रिकेट प्रेमींमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।